ठाणे शहराच्या घोडबंदर परिसरातील वाढते नागरिकीकरण तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून आनंदनगर ठाणे महानगरपालिका उद्यान कासारवडवली कृष्णा ग्रीनलँड पार्क कासारवडवली या परिसरात 3 जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आलं असून त्यावरती आरो प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून याचा पाहणी दौरा करण्यात आलेला आहे। ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्यात। परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते। ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या निधीतून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षण उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे। तसेच या विहिरीवरती आरो प्लांट बसवण्याचं कामही प्रगतीपथावरती आहे। सध्या वाढत्या उन्हामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीमध्ये पुनरुज्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेले आरो प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत। या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून सांडपाणी मिळण्यास प्रतिबंध केला जात आहे। विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसवणे, भिंतींचं मजबूतीकरण करणे, नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत। त्यामुळे विहिरीतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे। या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यात भासवणारी तीव्र पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं प्रतिपादन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। ही लाट आहे प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे। मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और एमएमआर क्षेत्रातील अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत। पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले, त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये आरो प्लांट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिण्यायोग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे। अजूनही जवळजवळ 41 विहिरी या भविष्यामध्ये आपल्याला आरो प्लांट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या। ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं, त्याला आम्ही स्वच्छता केलं। त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला। नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे। भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या, परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल। अरे बाबा, काही गोंधळ वगैरे नाही। आपापसामध्ये आमचे जरा एक कुटुंब आहे, एका कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात। ते छोट्या मुद्द्यांवर हे काही वादविवाद होत राहतात, परंतु आमच्या लेवलला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री स्तरावर ज्या चर्चा होतात त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्यावर तोडगा काढत असतो। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आम्हाला जो कौल दिलेला आहे तो कौल दिले असल्याकारणाने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि आम्ही सगळे सहकारी त्यांच्या सोबत आहोत।